रणपर संघ विनंती आहे अतिरिक्त खेळू आमच्या टेक्निकल टीम पर्यंत येऊ द्यात. येस पहिल्या चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, 9 चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त धावेने वैयक्तिक खातं इथे खोललं जाते संख्येच्या माध्यमातून, संघाचं खातं देखील खोललं जाईल आणि याच अतिरिक्त धावेने धावांचं इथे श्रीगणेशा केले जाईल. पहिल्या चेंडूवरती ते फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. यस स्ट्रायकिंग एंड वरती कौसुब, पहिल्या चेंडू फ्री हिटची संधी आणि त्याच फ्री हिटची संधी ते वसूल केली जाते. चेंडूला पाठवला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी आपल्याला कौस्तुभच्या बॅट मधून पाहायला मिळाली. फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूला संघाची धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. रणपार संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंड वरती कौस्तुभ, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अमेश पाहायला मिळाला. संकेतवरती ते आक्रमण चढवलं गेलंय पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर आलेला दुसरा चेंडू आणि त्याच दुसऱ्या चेंडूवरती ते फटका खेळला जातोय आणि चेंडू चाललं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार कौस्तुभच्या माध्यमातून इथे केली जात आहेत. संकेतवरती दबाव आणला जातोय आणि पहिल्याच चेंडूपासून इथे हाणामारी केली जाते. संघाची धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. लेक्सच्या दिशेने चेंडूला गटवला जातो. एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली जाईल. सपवान बारकी तिथे आपल्याला फील्ड करताना पाहायला मिळालाय. यानंतर होणारा सामना असेल गोळकोटच्या विरोधामध्ये कचरे संघ. या इनिंग नंतर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत आणि लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. यस पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली आणि एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये करायचं आहे, परंतु कॉलिंग चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. एकाच धावेवरती ते समाधान मानलं जातंय. यस विनंती आहे पंच, आपण सारखे सारखे बॅट चेंज करतात ते आपण विनंती आहे, आपण वेळेचं 20 मिनिटाचं इथे बंधन दिलं जातं आणि ह्या 20 मिनिटामध्येच पहिलं सत्र इथे समाप्त करायचं. त्या हिशोबाने दोन्ही संघांनी खेळायचंय. पहिलं सत्र इथे 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचं आहे. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टरक्षक थोडासा आपल्याला चतुर पाहायला मिळाला होता आणि त्याचा तिथे फायदा झालाय. निर्धाव चेंडूची तिथे सांगता झाली आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून संकेत यार आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली सुरुवात रणपार या संघाची आपण पाहतोय. यस गोलंदाजी ट्रॅक वरती सफवान बारगीरला इथे दाखल केलं जातंय. माहुरवाडी संघाचा हुकमाचा एका मुळे ज्याला ओळखला जातो. रफ्तार भरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. असा रत्नागिरी तालुक्यातील एका नामवंत खेळाडूंपैकी एक सफवान बारगीर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल. त्याच्या माध्यमातून रफ्तार भरी इथे गोलंदाजी केली जाईल. पंचाच्या डाव्याकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेला. सफवानच्या वरती केलेलं हे आक्रमण आपल्याला अमेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी.
यस अफलातून फलंदाजी इथे अमिषच्या माध्यमातून देखील केली जाते. सफोन वरती इथे आक्रमण चढवलं गेलं आणि संघाची धावसंख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दोन्ही फलंदाजांनी आपल्या इथे इरादे स्पष्ट केल्यात. पहिल्या चेंडूपासून इथे हाणामारी केली जाईल. शेवटच्या चेंडूपर्यंत जास्तीत जास्त इथे धावा खर्च करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असेल. धावांचा इथे डोंगर मामुरवाडी या संघासमोर उभा केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून सफोन तयार. पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे, इथे मात्र कमबॅक केला जातोय. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू बाजा असा सफोनच्या माध्यमातून इथे प्रतिउत्तर दिले गेले. येतो इथे डॉट बॉल. संघाची धावसंख्या 20 अंकावरती रोखलेली आपल्याला पाहिली आहे. अशाच प्रकारे इथे निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं असेल. गोलंदाजी पार करून पुन्हा एकदा सफोनला इथे तयार केलं जाईल. पंचाच्या उजव्या हाताकडे गोलंदाजीला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. रफ्तार भरली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली जाते. थोडंसं ते रनअप मध्ये आपल्याला गडबड पाहायला मिळाली. डेड बॉल इथे घोषित केला जातोय. यस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एड वरती अमेश आपण पाहतोय तर नॉन स्ट्राइक एड वरती कौस्तुभला आपण पाहिलंय. यस पुन्हा एकदा पुढे चेंडू अकूट टप्प्यावरती ते गोलंदाजी केली. चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे धावून कंप्लीट केली. थोडंसं कशा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे एक धाव जाणं गरजेचं होतं तिथे एक अतिरिक्त धाव दिली जाते. म्हणजेच काय तिथे 2 धाव इथे धावून कंप्लीट केल्या जातात आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. रोहित मुलुक जर जिथे कुठे असतील त्यांनी इथे समालोचन कक्षाजवळ यायचंय. रोहित मुलुक विनंती असेल. सुनील शेठ रसाळ यांचं देखील इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सपवून तयार. पुढील चेंडू आहे, अराउंड कार्पेट खेळला, फटका आहे. एक धाव इथे धावून कंप्लीट केली आणि याच एका धावीवरती ते समाधान मानलं जात आहे आणि याच एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असं येणार एक शेवटचा चेंडू आपण दुसऱ्या षटकातील पाळणार आहोत. सपवनच्या माध्यमातून आतापर्यंत 9 धावा इथे खर्च केले गेले आहेत. त्यानंतर इथे अप्रतिम गोलंदाजी सपवनच्या माध्यमातून पाहिले आहे. थोडंसं यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. चेंडू हातामध्ये कलेक्ट झाला नाही आणि त्याचाच इथे फायदा झाला आहे. रनपर या संघाला एक अतिरिक्त धाव इथे जमवली जाईल आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचे ते खेळ संपत आणि 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद 29 धावा. नवीन गोलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणयला दाखल केलं जातंय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रणयला इथे दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एड वरती कौस्तुभ तर नॉन स्ट्राइक एड वरती अमिष आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या आताच राईट ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू आहे, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू इलेक्शनच्या दिशेने बोटा फटका खेळला जातो आणि चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सलामी समालोचन कक्षाला इथे सलामी देणारा आपल्याला फटका पाहायला मिळालाय आणि याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली फटकेबाजी दोन्ही सलामीवीरांकडून इथे केली जाते. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला होता कौस्तुभच्या बॅट मधून. त्यानंतर दुसरा चेंडू आहे, इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. लेक्शनच्या दिशेने चेंडूला गटवलं जरूर जातो आणि चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती ते 2 घाटाघाती प्रहार केले गेले आणि याच 2 चेंडूंवरती 8 धावा इथे वसूल केले गेले आहेत. संघाची धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. यस संघाची धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकात अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज तयार. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. लेक्शनच्या दिशेने चेंडूला गटवला जरूर जातोय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी म्हणजेच काय तर 3 चेंडूवरती 3 इथे घडाघाती प्रहार कौस्तुभच्या माध्यमातून केले गेले आहेत. 3 चेंडूवरती 3 इथे चौकार त्याच्या माध्यमातून ठोकले गेले आहेत. संघाची धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी कौस्तुभच्या माध्यमातून झाली आहे. 9 चेंडू आणि 26 धावा ह्या लगावल्या गेल्या आहेत आतापर्यंत कौस्तुभच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज ते तयार होताना पाहायला मिळेल. रनअप मध्ये थोडीशी गडबड झाली. डेड बॉल पंचांच्या माध्यमातून इथे घोषित केला जातोय.
यस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा केलं जात आहे. याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून प्रणय तयार. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू इथे पायांवरती जाऊन आदळला. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. प्रणयचं थोडंसं आपल्याला महागडे षटक नक्कीच पाहायला मिळालं. आतापर्यंत 5 चेंडूवरती त्याच्या माध्यमातून 14 धावा या खर्च केले गेले आहेत. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रणय तयार. इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने खेळला गेलेला हा मोठा फटका आपल्याला पाहिला आहे आणि चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच प्रणयवरती ते आक्रमण केलं गेलं. प्रणय जर याचा विचार केला तर प्रणय याच्या गोलंदाजीवरती टोटली ते 4 चौकार ते कौसवच्या माध्यमातून खेचले गेले आणि याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस बिनबाद 47 धावा. 47 लॉस ऑफ 0 विकेट. यस नवीन गोलंदाज मंदारला दाखल केलं जातंय. खूपच महागडं षटक आपल्याला नक्कीच प्रणयचं पाहायला मिळालं. त्यानंतर मंदारला इथे दाखल केलं गेलंय. वैयक्तिक कोणतील पहिल्या संघाकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन मंदारला दाखल केला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती अमेश आहे. पहिला चेंडू आहे आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा डॉट बॉल पाहिलाय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून मंदार तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र फुलटा शेड आणि फुलटा शेडूचे ते समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी इथे अमेशच्या माध्यमातून केली जाते. संघाची धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचली आहे. काय सुरुवात केली जाते. अशाच प्रकारची ते फटकेबाजी करणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूपासून ही आक्रमक भूमिका दोन्ही फलंदाजांकडून घेतली गेली. फुलटा शेडू होता आणि त्याचाच इथे समाचार घेतला गेलाय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून मंदार तयार. पुढील चेंडू लेक्सच्या दिशेने हलक्या तरी चेंडूला कटवलं जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावीचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये करताना इथे धावबाद होताना आपल्याला कौस्तुभ पाहायला मिळालाय. म्हणजेच काय ते धक्का क्रमांक 154 या धावसंख्येवरती कौस्तुभ याच्या रूपात लागलाय. कौस्तुभचा जर का विचार केला तर 13 चेंडूवरती 38 धावांची त्याच्या माध्यमातून खेळी केली गेली आपल्या संघासाठी. रणपार संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. एडारे 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आता सौरभला दाखल केला जातोय. यस पंच सामन्याला सुरुवात करून घ्या. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी आहे. गोलंदाजी पार करून मंदार तयार. येथे मात्र स्वेअर मारा इथे केला जातोय. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 23 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला इथे दंडहित करताना आपल्याला पाहायला जरूर मिळाले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेतली. चेंडू यष्टीरक्षाच्या दिशेने गेला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी मंदारच्या माध्यमातून इथे केली गेली आहे. म्हणजेच काय तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत इथे 8 धावा या खर्च केले गेले आहेत आणि संघाची धावसंख्या 55 या अंकावरती आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळाली आहे. त्यानंतर केला गेलेला हा मोठा फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि याच 6 धावांनी संघाची धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी आपण अमेशच्या माध्यमातून पाहिली आहे. चांगली फलंदाजी आपल्याला अमेशच्या माध्यमातून पाहिली. अमेशचा जर का विचार केला तर 11 चेंडू आणि 23 धावांवरती आतापर्यंत त्याच्या माध्यमातून नाबाद खेळी इथे केली जाते. शेवटच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आहे.
त्यानंतर आलेला हा वाईड चेंडू म्हणजेच काय, त्यानंतर आलेला हा नो चेंडू म्हणजेच काय तर अतिरिक्त धावी दिली जाते आणि हीच अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाते. संघाची धावसंख्या 52 वरती 62 वरती जाऊन पोहोचली आहे. यस, पुढील चेंडू आहे समोरच्या दिशेने बोटा फटका खेळला सुरू जातो आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फ्री हिटची संधी होती आणि या संधीचं इथे झोन केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या 66 वरती जाऊन पोहोचली आणि 67 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवलं जात आहे सायरा 11 मामुरवाडी या संघासमोर. सर्व पवनदादा रसाळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसा निमित्त अनेक जण इथे आपल्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. पवनदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तयार होताना पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडवरती सपवान वारगीर तर नॉन स्ट्राइक एंडवरती आपण मंदारला पाहतोय. पहिल्याच चेंडू आहे, फुलटॉस चेंडू होता आणि त्याच फुलटॉस चेंडूचा ते समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवून दिला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. इथे मात्र कौस्तुभचं स्वागत केलं जात आहे. ज्या प्रकारे ते फलंदाजी करणं गरजेचं आहे त्याच प्रकारची ते फलंदाजी केली जाते. 67 धावांचा पाठलाग करत साईरा 11 भामरवाडी हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्याच प्रकारची ते फलंदाजी इथे सपवान वारगीरच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या चेंडूवरती इथे समाचार घेतला गेला आणि त्यानंतरचा दुसरा चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातोय. एक धाव तर ते धावून कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती तिचं समाधान मानलं देखील जात आहे. म्हणजेच काय तर एक धावी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहतोय आपण साईरा 11 भामरवाडी या संघाची. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती कौस्तुभला पाहिलंय. यस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती सपवान आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र झेलबाची संधी आहे आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अफलातून फलंदाजी सपवान वारगीरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याच 4 धावांनी संघाची धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 67 धावांचा पाठलाग करत मामुरवाडी या संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल जाणे. त्याच प्रकारची फलंदाजी सपवान नंतर होणारा सामना असेल साईबाबा कचरेच्या विरोधामध्ये केदारनाथ गोवळकोट भाऊ पवार यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हा सामना झाल्यानंतर त्वरितच आपण दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात करू. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवा. सामन्याला चालू करायचं आहे. संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. पहिल्या षटक प्रगतीपथावर सुद्धा येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती सपवान बारगीर मामुरवाडीचा संघाचा एक हुकमाचा एक म्हणून ज्याला ओळखला जातो आणि त्याच नावाची ते प्रचिती दिली जाते. फुलटॉस चेंडू होता आणि त्याच फुलटॉस चेंडूचा ते समाचार घेतला जातोय. चेंडूला दवडला जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अफलातून फलंदाजी सपवान बारगीरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना येणारा अजूनही एक चेंडू असेल आणि याच एका चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे. केदारनाथ गोवळकोट हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवायचा. हा सामना झाल्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल त्यानंतर तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. सपवानच्या माध्यमातून झालेली ही हार्ड हिटिंग फलंदाजी पाहिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळायचा होता. गतीत परिवर्तन केले गेले. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू इथे ठेवला गेला आणि इथे मात्र एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा दिली जाते. 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या बिनवाद 20 धावा. यस नवीन गोलंदाज अमेशला इथे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला जात आहे. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी अमेशला दाखल केलं जाईल. पहिल्या षटकाचा विचार केला तर सपवान वारगीरच्या माध्यमातून इथे अफलातून फलंदाजी केली गेली. 19 धावा त्याच्या माध्यमातून अक्षरशः कुठल्या गेल्या आणि मंदार स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. बॅट टून आव्हान केलं जाईल. पहिले चेंडू अमेशचा खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे. लक्षाच्या दिशेने चेंडूला कटवलं जरूर जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अफलातून फलंदाजी मंदारच्या माध्यमातून सुद्धा केली जाते. काय फलंदाजी केली जाते. अफलातून फटका आहे.
67 धावांचा पाठलाग करत साईरा 11 मामुरवाडी या संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच प्रकारची ते फटकेबाजी मंदार आणि सपन बारगीरच्या माध्यमातून केली जाते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव सपन बारगीर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच नावाची प्रचिती त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये दिली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल केला जातोय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी बाहेर करतो अमेश तयार. पुढील चेंडू आहे इथे मात्र 9 चेंडू नक्कीच केला जाईल. इथे मात्र झेलबाची इथे संधी आहे परत इथे हा 9 चेंडू नक्कीच असणार आहे. इथे मात्र झेल सुद्धा निसटला जातोय म्हणजेच काय तरी ते 9+2 टोटली चेंडू वरती 3 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि याच 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 9 चेंडू होता नक्कीच पाहिजे फ्री हिट असेल आणि ही फ्री हिटची संधी आहे. ह्या संधीचं इथे शोध करणं मंदारला गरजेचं असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत इथे केली जाते सपन वारगीर आणि मंदारच्या माध्यमातून. इथे मात्र फ्री हिटची संधी आहे ही संधी गमावून चालणार नाहीये. बॅट टिकून आव्हान केलं नक्कीच जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अमेश तयार. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. एक धाव तर ते धावून कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. झेलबाची संधी होती झेल निसटली आहे आणि इथे गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी अफलातून फलंदाजी मंदारच्या माध्यमातून आता केली जाते. इथे चेंडू आणणं गरजेचं होतं. या 4 धावा इथे रोखणं गरजेचं होतं परंतु या 4 धावा समोरच्या संघाच्या खात्यामध्ये आता जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अर्जुन मोरे साहेब यांचं इथे स्वागत करते. सुनील शेट रसाळ त्यांना मी विनंती करतोय आपण अर्जुन यांचं स्वागत करायचंय. कॅमेरामॅन दादा इथे फोकस करायचंय. सुनील दादा मी विनंती करतोय अर्जुन दादा यांचं इथे स्वागत करायचंय पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. इथे आलाय मोठा फटका चेंडू होतोय फरार सीमारेषा पार येतोय इथे षटकार मिळतील इथे 6 धावा आणि याच 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 43 या अंकावरती काय फलंदाजी केली आहे मंदार आणि सफवान बारगीरच्या माध्यमातून केला गेलेला हा गोलंदाजांवरती संघाची धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी केली जाते. येणारे 15 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सायरा 11 मामुरवाडी संघाला येणारे 15 चेंडू आणि 30 धावा अक्षरशः गोलंदाजाचा इथे पिच्छा केला जातोय. यस अमेशवरती इथे दबाव आणला गेलाय. 17 धावा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत खर्च केले गेले आहेत आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे म्हणजेच काय तर आपल्या संघासाठी कमबॅक केले जात आहे आणि हा डॉट बॉल आल्यानंतर अमेशचा नक्कीच आत्मविश्वास थोडासा आपल्याला आसमानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. कारण तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला मंदार सुद्धा पाहायला मिळालाय. त्याच्या माध्यमातून 6 चेंडूवरती 17 धावा इथे खर्च केले गेले आहेत. बॅट टिकून आव्हान केले जात आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटशी हलकीशी गड्या घेतली. येतोय इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती दोन्ही 3 निर्धाव चेंडू अमेशच्या माध्यमातून फेकले गेलेत. आपल्या संघासाठी ते कमबॅक केलं जरूर जात आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. अजूनही 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणारे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. सफवानच्या माध्यमातून मंदारला दिलेले कानमंत्र या कानमंत्राचा उपयोग करणं गरजेचं आहे. यस पंचाच्या उजव्या हाताकडे अर्थात रँडम राऊंड विकेटने गोलंदाजीला सुरुवात केली गेली आहे आणि त्यानंतर इथे मात्र झेलबाची संधी आहे. यशरक्षक चुकलाय आणि झेलला मुकलाय म्हणजेच काय तर मंदार बॅटर हा सेफ आहे. एक धाव इथे समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 38 पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सायरा 11 मामुरवाडी या संघाला कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. कारण ह्या 29 धावा तुम्हाला डिफेंड करायचे असेल त्याच ताकदीचे दोन्ही फलंदाज सफवान बारगीर आणि आपल्याला मंदार पाहायला मिळालाय.
पंच स्पीडअप घ्या सामन्याला. यस आपल्याला देखील पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती 29 धावांची गरज आहे. अक्षय याच्यावरती विश्वास दाखवला गेला आहे. वैयक्तिक ओढतील पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी अक्षयला दाखल केलं जातोय. हे 6 चेंडू निर्णायक ठरणार आहेत, कारण ह्या 6 चेंडूवरती शेवटच्या षटकाचा इथे विचार नक्कीच केला जाईल. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. पहिला चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे. बॅटची हलकीशी कडे घेतली, चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एकच धाव ते धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काय तर ते सफोन बार्गीरला स्ट्रायकिंग एंड वरती आणले गेले. संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जम्प करताना पाहायला मिळाली आहे. 39 या धावसंख्येवरती आपल्याला धावसंख्या पाहिली आहे. म्हणजेच काय तर येणारे अजूनही 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूवरती 28 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सायरा 11 मामुरवाडी या संघाला गोलंदाजी मार्क वरती अक्षयला दाखल केलं गेलंय. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सपवान आहे, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र शॉट अप केलेला चेंडू आणि चेंडूला पाठवलं जातोय सीमारेषा पार. येतोय इथे षटकार, मिळतील इथे 6 धावा. सपवान बार्गीरच्या खात्यामध्ये ह्या 6 धावा इथे जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या 45 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सपवान बार्गीरचं खातं इथे आतापर्यंत 25 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय, तर मंदार आपल्याला 19 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळालाय. ऑफसेटच्या दिशेने सफल झाला आणि त्यानंतर खेळला गेलेला हा मोठा फटका आपण पाहिलाय. अक्षय वरती इथे आक्रमण चढवलं गेलं आणि त्यानंतर आलेल्या 6 धावा. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. लेक्सच्या दिशेने चेंडूला खोदून काढला गेला. लेग नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू इकडचा तिकडे ट्रॅव्हल झाला आणि त्याचाच फायदा इथे सायरा 11 मामुरवाडी या संघाला झाला. एक अतिरिक्त धाव इथे धावून काढली गेली. तुटलेल्या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली सुरुवात आपण सायरा 11 मामुरवाडी या संघाचे पाहतोय. यस येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती सपवान आहे, पुलटा शूट आहे, जेलबाची संधी आहे. हमेशा चेंडू खाली, इथे मात्र जेल घेतली जाते. सपवान बार्गीर बॅक टू द पवेलियन. मोठा झटका सायरा 11 मामुरवाडी या संघाला लागलाय. इथे मात्र रणपार हा संघ आतापर्यंत इथे कमबॅक करताना पाहायला जरूर मिळेल. अजूनही 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सायरा 11 मामुरवाडी या संघाला कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण या 20 धावा या कंपल्सरी तुम्हाला चेस कराव्याच लागणार आहेत. सपोन सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर पाठवला गेलाय. बॅट आणि बॉलचं जे कनेक्शन होणं गरजेचं होतं ते झालं नाही आणि त्याच्याच मुळे इथे जेल घेतली गेली आणि सपोन बार्गीर क्रीडांगणाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. यस देव बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणयला आता दाखल केला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला ना स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय, तर नॉन स्ट्राइक एंड वरती आपण बंदारला पाहणार आहोत. येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणयला पाहायला बॅट टुकून आव्हान केले जाते. पहिला चेंडू लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातो. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि एका धावेवरती तिथे समाधान मानावं जरूर लागणार आहे. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 48 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून इथे केली गेली. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना येणारा अंतिम चेंडू आपण पाहिला आहे. रणपार संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड जमवताना पाहिले, कारण सपवान बार्गीर सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अक्षय तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न बसलाय हा आणि ना करत करत इथे मात्र गजाळ थ्रो आणि इथे मात्र धावबाची संधी निर्माण झाली होती आणि ती संधी हुकली आहे. अक्षय बॉल कलेक्ट करू शकला नाही आहे. मंदार अजूनही सेफ आहे. म्हणजेच काय तर येणारे आता 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 षटकार इथे येणार का मंदारच्या बॅटमधून हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण आतापर्यंत मंदारच्या माध्यमातून चांगली फलंदाजी इथे केली गेली आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं आहे. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज.
पंच स्पीडअप घ्या सामन्याला. 20 मिनिटांमध्येच आपल्याला हे दुसरं सत्र सुद्धा संपवायचं आहे. आपल्याकडे फक्त आणि फक्त 5च मिनिटं शिल्लक आहेत, याची नोंद घ्यायची आहे. रणपार या संघाने जर का या वेळेच्या जास्त वेळ गेला तर तुमच्यावरती ऍक्शन घेतली जाईल, तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, याचा विचार करायचा आहे. अजूनही 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये हे 6 चेंडू इथे फेकणं गरजेचं असणार आहे. यस, न्यू गोलंदाज रुद्रला इथे दाखल केला जातोय वैयक्तिक कोटीतील पहिला आणि संघाकडून चौथं षटक. 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू आणि या 6 चेंडूवरती ते 18 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती मंदारला पाहिलंय. पहिला चेंडू मोठा फटका लेक्शनच्या दिशेने खेळला जरूर जातोय. इथे मात्र झेल घेतली जाईल. अप्रतिम झेल आहे, अप्रतिम झेल आहे. धक्का क्रमांक दुसरा मामुरवाडी या संघाला लागलाय. काय झेल घेतला शेवटपर्यंत. चेंडूवरती नजर इथे जमवून ठेवली होती. खूप मोठं डिस्टन्स इथे ट्रॅव्हल केलं गेलं आणि त्याच नंतर चेंडूवरची नजर इथे कायम होती आणि चेंडू इथे कलेक्ट केला गेला. झेल इथे कंप्लीट केली गेली आणि मंदारला इथे क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवताना पाहायला जरूर मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण झेल नक्कीच पाहतोय. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाले. स्वतःवरचं नियंत्रण इथे राखलं गेलं आणि त्यानंतर घेतलेली ही झेल. या न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये संकेतला आता दाखल केलं जाईल. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी रुद्रच्या माध्यमातून इथे केली जाते. पहिल्या चेंडूवरती इथे मंदारला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला गेलाय. 68 धावांचा पाठलाग करत मामुरवाडी या संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर आलेल्या आतापर्यंतच्या 49 धावा आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर 3 षटकारांची ते गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती संकेतला आणलं गेलं. संकेतला मोठा फटका पहिल्या चेंडूवरती खेळणं गरजेचं आहे. इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. गतीत परिवर्तन केलं गेलं. इथे मात्र येतो डॉट बॉल. होते निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजेच काय तर कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. येणारे आता 4 चेंडू असतील आणि 4 चेंडूवरती 18 धावांची गरज आहे. पूर्णपणे रणपार हा संघ आपला इथे पकड जमवताना या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. संकेतला इथे आक्रमण करणं गरजेचं होतं. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर इथे जमवणं गरजेचं होतं. वाईट सोडण्याच्या नादामध्ये चेंडू आला इथे डॉट बॉल. इथे आता पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका केला गेलाय. अकुट टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि इथे मात्र जेलबाद होताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक इकडे तिसरा लागलाय मामुरवाडी या संघाला. येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. साई राहिलेमध्ये मामुरवाडी या संघाला चांगली सुरुवात नक्कीच पाहायला जरूर मिळाली होती. सपन वारगीर खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आल्यानंतर थोडासा संघ इथे मागे पडला. केदारनाथ गोलकोट संघ, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुमचा निर्णय. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि यस, येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये जुबेरला दाखल केलं जातं. या 3 चेंडूवरती ते 3 षटकारी ते लगावणं गरजेचं असेल. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना हाय व्होल्टेज आहे. गोलंदाजी बार करून रुद्र तयार आहे. पुढील चेंडू आहे. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. पहिला चेंडू इथे मात्र येतोय लेग साईडच्या दिशेने. मोठा फटका इथे खेळला जातोय. चेंडू झाले सीमारेषेच्या पार. मिळतील इथे 6 धावा. म्हणजेच काय तर कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. पहिला षटकार तर आलाय. 2 चेंडूवरती 12 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजावरती दबाव आणला जातोय आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला जुबेरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती आले ते षटकार खेचला जातोय. त्याच प्रकारे ते फलंदाजी करणं गरजेचं आहे. उर्वरित 2 चेंडू असतील आणि याच 2 चेंडूवरती 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. साईरा 11 मामुरवाडी या संघाला जुबेरच्या माध्यमातून आले गेलेला हा फटका आणि आता मात्र रुद्रवरती इथे दबाव निर्माण केला जातो आणि त्याच दबावामध्ये इथे प्रभाव पाडणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. लेक्शनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र रणपार हा संघ ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करताना पाहायला मिळालाय. 1 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ रणपार हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळाले. या सामन्यामध्ये पूर्णपणे आपली पकड जमवली. रुद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 7 धावा खर्च केले गेलेत आणि 2 गडी त्यांच्या माध्यमातून इथे गारद केले गेलेत. यस, 1 चेंडू आणि 11 धावेची गरज फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे. इथे मात्र मोठा फटका खेळला जरूर जातोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन जेवढं होणं गरजेचं होतं तेवढं नक्की झालं नाहीये आणि 1 धाव इथे जाऊन कंप्लीट केली जाईल. म्हणजेच काय तर रणपार हा संघ इथे विजय संपादन करतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. केदारनाथ गोलकोट संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि साईबाबा
साईबाबा कचरे संघ विनंती असेल आपण सलामीवीर क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.